आमचा प्रवास चालूच आहे आणि आम्ही जात आहोत छत्रपती संभाजीनगरला। आम्ही बऱ्याच अंतरावर आलेलो आहोत, परंतु महामार्गाला कोणतेही गाव लागलेले नसल्या कारणाने आपण कोणत्या भागातून जात आहोत किंवा कोणत्या गावावरून जात आहोत हे कळणे कठीण आहे। फक्त आणि फक्त आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत झाडी आणि रस्त्याने चालणारे काही वाहन। उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने ऊन कडाक्याचे तापत असून त्या कारणी सर्व धम्मबांधवांनी आपापल्या खिडक्या बंद केलेल्या आहेत आणि आमचा प्रवास चालू आहे। काही प्रवासी झोपलेले आहेत। पुढे जाताना पण पाहता रस्त्याच्या बाजूचे दृश्य। आमचा प्रवास चालूच आहे। परत एकदा आमची बस डोंगराळ भागातून जाताना आपण पाहत आहात डोंगर हा मार्ग तयार केलेला आहे। हा समृद्धी मार्ग संपूर्ण जंगलातून जाताना आपण पाहत आहात। रस्त्यांनी काही ठिकाणी आपणाला वाहने दिसली असतील। पुढे गेल्यानंतर शेतामध्ये एका शेतकऱ्याचे घर आपल्याला दिसत आहे। काही अंतरावर आल्यानंतर आमच्या दोन्ही बस पेट्रोल पंपवर थांबल्या। त्या ठिकाणी गाडीमधून सर्वच धम्मबांधव व महिला खाली उतरले। काहींनी चहापान घेतले। छत्रपती संभाजीनगर अगदी थोड्याच अंतरावर राहिले होते। या पेट्रोल पंपाजवळूनच अजिंठ्याकडे जाणारा मार्ग आहे। साधारणतः अर्ध्या तासांनी
आमच्या दोन्ही लक्झरी बस पेट्रोल पंपामधून बाहेर निघून संभाजीनगरला जाण्यास निघाल्या. बाहेर पडताच समोर उजव्या बाजूला भले असे उंच उंच डोंगर आपणास पाहावयास मिळत आहे. उजव्या बाजूनेच अजिंठ्याकडे जाणारा मार्ग आहे. सरळ समोर पाहिले असता आपणाला बोगदे दिसत आहेत. याच बोगद्यामधून आम्हाला संभाजीनगरला जावायचे आहे. आता आमची बस बोगद्यामधून जात आहे. बोगदा म्हणजे माळ कोरून जमिनीच्या आतमधून रस्ता कोरलेला आहे आणि या बोगद्यातून आमची बस जात आहे. तुम्ही बाजूला पाहिले असता लाईटिंगची व्यवस्था केलेली आपण दृश्यामध्ये पाहत आहात. बोगद्याचे अंतर बरेच आहे आणि आमचा बोगद्यातून प्रवास चालूच आहे. बोगदा पार केल्यानंतर थोड्याच अंतरावर आलो असता टोल नाका लागलेला आहे. या टोल नाक्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव दिलेले आहे. त्या नामाचा नामफलक आपण दृश्यामध्ये पाहतच आहात. दृश्यामध्ये आपण पाहता लेडी कर्मचारी तिने स्कूटी बाहेर आणून परत आतमध्ये नेलेली आहे. हे दृश्यामध्ये आपण पाहता तिने कशा प्रकारे गाडी वळविली व कशा प्रकारे ती आत घेऊन गेली. जाताना तिचा हसरा चेहरा आपणाला दिसतच होता. टोल पावती घेतल्यानंतर आमचा पुढील प्रवास चालू झालेला आहे. पुढे जाताना महिलांची बस व पुरुषांची बस दोन्ही बसेस सोबत जाताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात. रस्ता वळणाचा आहे. आपणास एक रस्त्याच्या बाजूला मंदिर सुद्धा दिसत आहे.
काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला टिनाचे शेड भव्य असे तुम्हाला पाहास मिळत आहेत. दृश्यामध्ये आपण पाहता हॉटेल ओम साई. थोड्याच अंतरावर गेलो असता रस्त्याच्या डाव्या बाजूला आपण दृश्यामध्ये पाहत आहात हॉटेल साई फॅमिली गार्डन. धम्म बांधवांनो, आपण मंगल परिणय सोहळा निमित्ताने जात आहोत संभाजीनगरला. आता आपण अगदी संभाजीनगरला पोहोचण्यातच आहोत. थोड्या अंतरावर आलो असता डाव्या बाजूला एक गाव दिसत आहे. त्या गावामधील वेगवेगळी दुकाने आपणाला पाहावयास मिळत आहेत, परंतु बस चालू असल्या कारणाने गावाचे नामफलक दिसणे कठीण झालेले आहे आणि कोणत्याही दुकानावर गावाचे नाव लिहिलेले नाही आहे. फक्त दुकानाची नावं तुम्हाला वाचाव्यास मिळतील. आता आपण संभाजी छत्रपती नगरातील सावंगी भागातून पुढे शहराकडे जात आहोत. रस्त्यावर वाहनाची वर्दळ आपणास पाहावयास मिळत आहे.